हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता आम्ही आलो आहे रानात, तुम्हाला दिसेलच बघा. सो आम्ही भारंगीची फुलं काढायला आलो आहे आणि आम्हाला समोर दिसतात भारंगीची फुलं. सो भाजी करण्यासाठी आत्ता आलो आहे. सो बघूया आता किती किती मिळतात. सो इथे दिसत आहेत तुरे. सो आता हा सीझन आहे भाजींचा. सो हे बघा पहिलंच इथे मिळालेत, हे बघा. सो यांची भाजी करतात. सो आपण हे खुपणार आहोत, हे बघा. सो जी गळून जातात फुलं ती आधी आलेली आहे. सो आपण हे काढून घेऊया आणि हे बघा पिशवीत टाकूया. सो बघूया अजून पुढे मिळतात का. सो आता भाजी ना कोवळी नाही राहिली आहे. भाजी खूप अशी काय म्हणतात जून झाली आहे आणि आता जून झाल्यानंतर त्याच्यावर फुलं येतात. तर हीच भारंगीची फुलं आहे. सो आपण जाऊया हळूहळू. बघा जंगल एकदम घनदाट. पावसाळ्यात मोस्टली असंच असतं आणि एकदा पाऊस संपला, उन्हाळा चालू झाला की सगळी पानं गळायला सुरुवात होतात आणि मग एकदम असं जी काही आता तुम्हाला घट्ट दिसते ते असं एकदम जास्त दिसेल, असं मोकळं मोकळं दिसेल. हे तुम्हाला आता जे घट्ट घट्ट दिसते ना ते मोकळं मोकळं दिसेल. आपण इकडे बघूया मिळतात का, ह्या साईडला जाऊया. सो पाऊस नाही आहे त्याच्या आधी आपल्याला काढून घ्यायच्या. सो लगेच दिसतात ही तुरे, कारण की आलेले दिसतात लगेच पटकन. शोधायला काय एवढं काय लागत नाही. सो हे बघा कुंपण पण बघा कशी केली आहे. हे बघा एका साईडने कुंपण पण केली आहे. सो इथे पण आहे, हे बघा. सो आता आपण हे काढणार आहोत. हे पटकन तुटतात कारण की ना हे जून आहेत म्हणून पटकन असं मोडतात. त्याच्यामुळे हे बघा म्हणजे कळते की जून आहे भाजी. म्हणजे पानं आता जून झालेत आणि ढेऱ्या पण जून झाल्यात. हे पण काढणार आहोत आपण. पुढे आहेत ते बघूया. पुढे आहेत तिथे, पण खूप पुढे जाऊ नाही शकत कारण की खाली पाय वगैरे जाऊ शकतो. सो बघूया आपण दुसरीकडे. आणि आता आम्ही जात होतो तर मला इथे ना हे खुबे दिसले आहेत, हे बघा. हे बघा कसे चिकटलेले आहेत, तुम्ही बघू शकता. इथे छोटे छोटे आहेत, ही छोटी पिल्लं आहेत बहुतेक, कारण की त्यांचा आकारच खूप छोटा आहे. कारण की मोठे होतात, हे बघा. हे खुबे म्हणतात ना, हे बघा. हे खातात. सो हे तुम्हाला असे ना परा वगैरे असेल तिथे जास्त दिसतील, हे बघा. सो मला इथे 2-3 दिसलेत. बघा. सो आपण जाताना बघूया. आधी भाजी शोधायची आहे. सो बघूया. सो बघू शकता एकदम हिरवंगार आणि आपल्याला तिकडे दिसते भाजी. बऱ्याच ठिकाणी तुरे दिसते. सो आपण तिकडे जाऊया. आणि पूर्ण गवत आहे आणि तुम्ही बघू शकता बघा पाणी कसं जातं आहे एकदम खाली 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 खाली. आणि ह्या गवताच्या खाली पूर्ण पाणी आहे आणि माती जिथे आहे तिथे पाय पण जातात. सो आपण जाऊया त्या साईडला. तर आपण आलो ह्या साईडला. आपल्याला भाजी बरीच दिसली आहे. सो आपण काढून घेऊ ना. पूर्ण हिरवंगार. टाकळा सुद्धा रुजला बघा. टाकळा पण दिसेल तुम्हाला. सो हे बघा पाणी कसं भरलंय. तो हे बघा इथे दिसतात फुलं. परत ह्या साईडला आहेत, परत त्याच्या वरती आहेत. सो आता आपण हे काढून घेणार आहोत. आणि आता हा सीझन आहे. सो आता 1-2 ह्या महिन्यात पूर्ण संपून जाईल कारण की बरेच दिवस झाले आहेत. हे बघा तुरा बघा किती भरला आहे फुलांनी. सो आपण ह्या साईडला जाऊया.
इथे एक दिसतोय, हा बघा. सो तुम्ही बघू शकता कलर बघा किती भारी आहे आणि निसर्गानेच सो हे आपल्या निसर्गानेच दिलेलं आहे. सो असे बरेच वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतील, भाज्या असतील, हे सगळं आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे. सो आपण त्याचा वापर केला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. आणि या भाज्या वगैरे आहेत त्या अशाच का आल्या नाही आहेत, त्यांचं पण काही ना काहीतरी शोध कुठे ना कुठेतरी लागलाच असेल, त्यामुळे त्या धर्तीवर आल्यात आणि म्हणून आपण खातो आहे. सो हे बघा, आता आपण सपाटावर आलो आहे. इथे सपाटावर नाव असं का पडलं आहे, कारण की पूर्ण सपाट आहे आणि इथे ना खूप आधी गुरं वगैरे चरायला असायची, म्हणजे दिवसभर, म्हणजे संध्याकाळचे सकाळचे ते का गुरं चरायला असायचे. पण आता गुरं पण एवढी कमी झाली आहेत, त्याच्यामुळे आता जास्ती गुरं नाही आहेत, त्यामुळे इकडे कोण असं तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही बघू शकता एकदम सपाट. आणि इकडेच अल्बी खूप रुजतात, सो आम्ही अल्ब्यानं इकडेच येतो. सो बघूया आपल्याला अजून भेटतात की नाही फुलं. सो तुम्ही बघू शकता एकदम हिरवंगार आहे बघा, आणि किती शांतता आहे बघा. नाही वारा आहे, नाही पाऊस आहे, पक्ष्यांचा पण आवाज एवढा नाही आहे, एकदम शांत. तुम्ही बघू शकता जे असे रातकिडे वगैरे असतात किंवा जे दिवसा ओरडणारे किडे आहेत त्यांचा थोडाफार आवाज येतो आहे, बाकी कशाचाही आवाज येत नाही आहे, एकदम शांतता आहे. सो तुम्ही बघू शकता एकदम कशी भाजी पण बघा कशी एकदम जंगलामध्ये आतमध्ये अशी रुजलेली असते, तुम्ही बघू शकता बघा. सो हा नजारा खूप बघण्यासारखा असतो. आणि ना ह्या फुलांमध्ये ना 2च शेड आहेत, 2 ते 3 शेड आहेत. एक जरा जांभळा आहे, जांभळा पण म्हणता येणार, थोडा निळा आहे, थोडा व्हाईट आहे, आणि त्याच्या खालोखाल अजून एक शेड आहे, म्हणजे थोडी अशी फेंट, अशी डार्क पण नाही. सो तुम्ही बघू शकता बघा. आणि या फुलांची भाजी केली जाते. सो आपण काढूया, बघूया आपल्याला जेवढे येतील तेवढे. सो एवढे आपण काढलेले कारण की आहेत, पण हात पुरत नाही आहे, पुढे आहे आणि खाली पर आहे, त्याच्यामुळे. सो आपण दुसरीकडे बघूया. हे एवढी मिळालेत आपल्याला. आता येता येता बघा एका ठिकाणी दिसली आहेत, हे बघा इथे पण आहेत आणि पाण्याचा खूप आवाज आहे, हे बघा. सो आपण आता तोडूया. सो पुढे आहेत पण जाता नाही येऊ शकत. हे बघा मी इथे दगडांवरती उभी आहे, त्याच्यामुळे पाय सटकू वगैरे शकतो, त्याच्यामुळे आपण बघूया पुढे मिळतात का. इकडे आहेत पुढे, हे बघा, पण ते हात नाही पोचणार, त्याच्यामुळे. सो पुढे जाऊया. सो आत्ता मी आमच्या जमिनीत आली आहे, तुम्ही बघू शकता. पावसाळ्यात हे बघा एकदम म्हणजे जंगल वगैरे साफ करतो, पण उन्हाळ्यात पण किती साफ केलं तरी म्हणजे पावसाच्या सीझनमध्ये ना त्यांवरती ढिऱ्या वगैरे फुटतात, त्यांना जे तोडलेलं असतं ना गवत त्यांना. सो तुम्ही बघू शकता किती जंगल आहे बघा. इथूनच आम्ही माझ्या आधीचे पण तुम्ही ब्लॉग बघितले असाल, त्याच्यामध्ये ह्या काजू वगैरे लागलेले असतात, मी काजूंचे पण टाकले आहेत. सो त्याच्यामध्ये तेव्हाच असताना आणि आता पावसाळ्यात असताना तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल झालं आहे. सो हे जे तुम्हाला आता असं दिसतं आहे, पण उन्हाळा आला की हे सगळं परत तसेच तसं होऊन जाणार आहे. सो उन्हाळ्यात ही जी तुम्हाला एकदम हिरवळ दिसते ती तेवढी दिसणार नाही, कारण की उन्हाळ्यात गवत मरत जातं. सो आपल्याला दिसत आहेत काय काय ठिकाणी, सो आपण ते काढून घेणार आहोत तुरे. सो ना हे बघा एक काढलं, कारण की एवढं जंगल आहे ना, पाय टाकायला पण जागा नाही आहे, कारण की खूप झाडी आहे त्याच्यामुळे. सो मी तुम्हाला दाखवते आम्ही आत्तापर्यंत किती भाजी जमा केली आहे ती. हे बघा एवढी भाजी आम्ही आता जमा केलेली आहे. सो ही आम्ही कळ्या पण घेणार आहोत, तुम्हाला ही ज्या कळ्या दिसत आहेत ना छोट्या छोट्या, ह्या पण घेणार आहोत. तुम्ही बघू शकते बघा एवढी भाजी जमवलेली आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला जंगल वगैरे असेल तर जंगलात जाऊन तुम्ही अशा रानभाज्या खाऊ शकता. आणि असं नव्हे आपल्याला कुठे पैसे देऊन घ्यायच्यात भाज्या, हे आपण फक्त फिरून आणायच्यात घरी आणि फक्त खायच्यात. त्याच्यामागे एवढे असं काही मोठं असं काही नाही आहे की
त्यासाठी खूप काय करावं लागेल, फक्त जंगलात जायचं आहे. आणि कसं जंगलात गेल्यावर ना खूप भारी पण वाटतं रानात गेल्यावरती. सो तुम्ही जाऊ शकता तुमच्या आजूबाजूला जंगल असेल तर. पण अशा माणसाला घेऊन जा ज्याला काही माहिती असेल जंगलामधलं, म्हणजे ज्यांना झाडांविषयी काय माहिती असेल, जे आपले एजेड लोक असतात ना त्यांना घेऊन जा. म्हणजे तुम्हाला कळेल की हां, म्हणजे तुम्ही चुकणार वगैरे नाही जर कुठे रानात वगैरे गेलात तर. सो ही बघा आता मी एवढी जमवलेली आहे. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.